प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था पाहून पेशंट गहिवरून बोलू लागले, आम्ही येतो तुझ्याकडे, तू जाणार कोणाकडे? आपसूक पेशंटच्या ओठातून शब्द बाहेर येतात आणि बऱ्याच जणांचे कान बहिरे करून जातात. हे असं अजून किती दिवस चालणार असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. 2-3 महिन्यांपूर्वी ऑपरेशन थिएटरमधील फरशा पडल्या होत्या. बरं झालं तेव्हा ऑपरेशन सुरू नव्हतं, नाहीतर काय झालं असतं, असे उद्गार संतप्त नागरिक तेव्हापासून आतापर्यंत करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंती पाहिल्यानंतर इसवी सन पूर्वीचे बांधकाम असल्यासारखे वाटते. किती मोठा घोटाळा आहे याची जाणीव होते व हे बांधकाम जास्त काळ टिकेल का असाही प्रश्न पडतो. कारण भाजी विटांच्या ठिकाणी माती वीट दिसून येते. तेव्हा सुज्ञ म्हणतात, जनतेच्या जीवाशी खेळू नका. पूर्वीच्या म्हणीप्रमाणे झालं आहे, जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दात नाहीत. डॉक्टर अभिनंदन पाटील यांची कामगिरी उत्कृष्ट व येणाऱ्या पेशंटला आपुलकीची वागणूक देणारे डॉक्टर म्हणून ओळख निर्माण केली आहे. पण बाहेर गावाहून येत असलेल्या नर्स यांची माहिती घेतली असता दोघींचा 2 व्हीलरवरून ॲक्सिडेंट झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. 40 ते 50 किलोमीटर अंतरावरून ये-जा करणाऱ्या नर्सपेक्षा कमीत कमी अंतरातील नर्स महिलांची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियुक्ती करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. पत्रकार सागर जमने, कुंभोज.